नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जे वाचणार आहे ते प्यासा या सुधीर नांदगावकर लिखित पुस्तकातलं आहे. राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. 9 जुलै 1925 रोजी बंगळुरू इथे वसंतकुमार शिवशंकर पदुकोण यांचा जन्म झाला, ज्यांना पुढे चित्रपटसृष्टी गुरुदत्त या नावाने ओळखू लागली. गुरुदत्तांचे मिस्टर अँड मिसेस 55, आर पार, साहिब बीबी और गुलाम, प्यासा, कागज के फूल, एकाहून एक अजरामर असे चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. सुधीर नांदगावकर हे चित्रपटांचे अभ्यासक. आपण किंवा आपल्यातले बरेच लोक आपण चित्रपट मनोरंजनाचं साधन म्हणून बघतो, पण काही असे चित्रपट भोगते असतात की जे त्याच्याकडे एक अभ्यास म्हणून बघतात. त्या कला माध्यमाचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात, झटत असतात. सुधीर नांदगावकर हे त्यांच्यापैकी एक. प्रभात चित्रमंडळ या आघाडीच्या फिल्म सोसायटीचे ते संस्थापक. फिल्म सोसायटीची शिखर संस्था फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया या अखिल भारतीय संस्थेतर्फे फिल्म सोसायटी चळवळीचं त्यांनी नेतृत्व केलं. पहिल्या बिगर सरकारी फिल्म फेस्टिवल म्हणजे मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस, म्हणजे ज्याला मामी असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, त्याचीही त्यांनी स्थापना केली आणि त्यानंतर 10 वर्ष ते या फेस्टिवलचे डिरेक्टर म्हणून काम पाहत होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात फिल्म सोसायटी स्थापन व्हावी यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांचं आणखी एक अभ्यासकांसाठी फार महत्त्वाचं पुस्तक म्हणजे सिनेमा संस्कृती. नांदगावकरांची पुस्तकं जरूर घ्या, विशेषतः ज्यांना या क्षेत्रातल्या घडामोडी वाचायला आवडतात त्यांनी तर अगदी जरूर त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत. आज मी प्यासा या चित्रपट म्हणजे हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे गुरुदत्तांविषयीचं, त्यातला थोडा भाग वाचणार आहे. हे गुरुदत्त यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्याचं औचित्य साधून हे पुस्तक मी वाचत होते, त्यामुळे ह्यातला काही भाग वाचावा आज असं मला वाटलं. कश्मकश या कथेनं गुरुदत्तांच्या मनाच्या तळाशी ठाणच मांडलं होतं. मध्येच ती डोकं वर काढी, आताही काढलं. तरीही ही कथा हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना रुचेल का, नाही रुचली तर, असे विचारही गुरुदत्तांच्या मनात येत होते. उलटसुलट विचारांचा गुंता नेहमीच त्याच्या मनात वसत असायचा. मग निर्णय होत नसे, अस्वस्थता वाढतच जात असे, तरी तो मूळ विषय चैनही पडू देत नसे. कश्मकशनं असाच त्यांचा छळ आरंभला होता. शेवटी एक दिवस त्यांनी मूर्तीला विचारलं, मूर्ती, मी कश्मकश ही कथा तुला ऐकवली होती, ती घेऊया का पुढच्या चित्रपटासाठी? गुरु, आपला एक चित्रपट चांगला चालला याचा अर्थ प्रेक्षकांची अभिरुची बदलते हे खरं, पण अजूनही गुन्हेगारी कथा असलेले चित्रपटच जोरात चालतायत, तेव्हा नीट विचार करून निर्णय घे, मूर्ती म्हणाला. राज खोसला CIDची तयारी करायला निघून घेतला आणि गुरु अब्रारला म्हणाला, अब्रार म्हणजे अब्रार अलवी, ज्यांनी गुरुदत्तांबरोबर साहेब बीबी और गुलाम, कागज के फूल, प्यासा ह्या चित्रपटांचं लेखन केलं. बरेचदा चित्रपटाची प्रक्रिया अशी असते की त्यामध्ये दिग्दर्शक आणि लेखक एकत्र मिळून ती कथा फुलवत असतात, म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर लेखन केलं असं मी म्हणाले. तर गुरु अब्रारला म्हणाला, आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कथेकडे आपण वळायचंच नाही. मला गेली कित्येक वर्ष एका कथेनं झपाटलंय, त्याच कथेवर मला सिनेमा करायचा आहे. ठरलं. कोणती कथा? मी प्रभातमध्ये असताना स्टेट्समनमध्ये एक बातमी आली होती, तिच्या आधारे मी एक कथा तयार केली. प्रभातमधून मुंबईला आल्यावर अनेक निर्मात्यांना मी ती ऐकवली, पण कुणीही मला दिग्दर्शन सोपवायला तयार नव्हतं, पण आता मात्र मी ती करणार आहे. अब्रार म्हणाला, काय कथा आहे, ऐकवा. गुरुदत्त सांगू लागला, ऐक. कथेचं नाव आहे कश्मकश. एक श्रीमंत बाई, प्रतिष्ठित रुबाबदार व्यक्तिमत्वाची, ती नवोदित धडपडणाऱ्या चित्रकारांना आश्रय देते, मदत करते, त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरवते, वृत्तपत्रातून त्यांना प्रसिद्धी मिळवून देते. कलेचं संवर्धन करणारी, कलावंतांना आश्रय देणारी म्हणून तिचीही ख्याती वाढत जाते. मग ती नवा पेंटर शोधते. या प्रक्रियेत एक तरुण चित्रकार तिच्या प्रेमात पडतो, तोही प्रस्थापित होतो आणि ही बाई त्याला विसरून जाऊन दुसऱ्या नव्या चित्रकाराकडे वळते. या चित्रकाराला ती आपल्या प्रेमाची प्रतारणा वाटते, तो उद्ध्वस्त होतो. अब्रार उद्गारला. काही वेळ विचार करत म्हणाला, मला तुमच्या कथेवर जरा अजून विचार करू दे, मग आपण काम सुरू करू. गुरुदत्त म्हणाले, जरूर विचार कर आणि आठवड्याभरात 1 लाईन कथेचा सांगाडा तयार कर, मग चर्चेला बसू. 2-3 दिवसांनी अब्रार म्हणाला, गुरुदत्तजी,
तुमच्या कथेत पेंटर ही मुख्य व्यक्तिरेखा आहे आणि त्याला प्रोत्साहन देणारी बाई ही साईड व्यक्तिरेखा होऊ शकते. पण मला असं वाटतं की चित्रकाराची व्यथा समजण्याची कुवत सामान्य प्रेक्षकांमध्ये नाही. चित्रकाराला प्रेक्षकांची सहानुभूती मिळणार नाही, पण कवीला मात्र मिळेल. गुरुदत्त विचारमग्न झाला आणि म्हणाला, अब्रार, तू म्हणतोस ते खरंय. कवितेला, मुशायऱ्याला लोक भरभरून दाद देतात. गाणी लोकांच्या जगण्याचा भाग असतात. तसं पेंटिंगचं नाही होत. पेंटिंग समजायला उच्च कलाभिरुची लागते. कविता लोकांना सहज समजते, म्हणून तर मुशायरे होतात आणि लोक त्याला दाद देतात. तू पेंटर ऐवजी कवी हीच व्यक्तिरेखा घे आणि वनलाईन तयार कर. कवीचं प्रेमभंगाचं दुःख प्रेक्षकांना समजेल, त्याला सहानुभूती मिळेल. आपली सूचना गुरुदत्तांनी मान्य केली. याचा आनंद अब्रारला झाला. तो या कथेवर विचार करू लागला. 2-4 दिवसांनी गुरुदत्तने अब्रारला विचारलं, मुकुल रॉयच्या सैलाबचे संवाद तू लिहिलेस का? हो, पण त्याला 2 वर्ष झाली, अब्रार म्हणाला. त्याचा दिग्दर्शक रवींद्र दवे सोडून गेलाय आणि तो चित्रपट मी पूर्ण करावा म्हणून गीता मला आग्रह करते. गीतासाठी तरी हा अर्धवट प्रोजेक्ट मला हाती घ्यावाच लागेल. गीता म्हणते, नाहीतर तिचा भाऊ आर्थिक नुकसानीत जाईल. अब्रार, सैलाब आधी पुरा करूया, मग आपली पटकथा हाती घेऊया. मुकुल रॉय हा गीताचा भाऊ. तो निर्माता म्हणून चित्रपट व्यवसायात धडपडत होता. तो संगीतकारही होता. रवींद्र दवे या दिग्दर्शकांनी सैलाब या त्याच्या चित्रपटाचा सुरुवातीचा काही भाग केला आणि मग नंतर तो चित्रपट सोडून निघून गेला. 2 दिवसांनी सैलाबच्या 7-8 रीळांची ट्रायल ठेवण्यात आली. अब्रार आणि गुरुनी ते पाहिली. पटकथेतला भोंगळपणा दोघांच्याही लक्षात आला, पण झालेलं चित्रकरण रद्द करणं तर शक्य नव्हतं. मुकुल रॉय म्हणाला, मला फायनान्स मिळवायला 2 महिने तरी लागतील, नंतर आपण सलग शूटिंग करून सैलाब पूर्ण करू. अभि भट्टाचार्य आणि गीता बाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे मुकुल रॉयनी दिलेलं गोड संगीत. 2 महिने वेळ मिळाला म्हणून गुरुदत्तनं आणि अब्रारनं आपल्या पटकथेवर काम करायला सुरुवात केली. दरम्यान गुरुदत्तचे साऊथचे वितरक मनुभाई पटेल यांचा फोन आला. मिसी अम्मा नावाचा तेलुगू चित्रपट हैदराबादला जोरात चाललाय, त्यावर चांगला हिंदी चित्रपट होऊ शकेल. गुरुदत्त म्हणाला, प्रिंट पाठवा, विचार करू. मनुभाई म्हणाले, गुरुदत्त जी, प्रिंट भेजने में देर लग जाएगी. आप हैदराबाद जाकर फिल्म देखाइए. मुर्डेश्वर राव करके मेरा आदमी वहाँ है, वो आपका सारा इंतजाम कर देगा. मनुभाईंनी एवढं सांगितल्यावर गुरुदत्त, अब्रार आणि गुरुस्वामी गुरुदत्तांच्या प्लायमाउथ गाडीतून हैदराबादला निघाले. वाटेत हैदराबादच्या थोडं आधी म्हशीनी गाडीला टक्कर दिली. गाडीतल्या कोणाला इजा झाली नाही, पण गाडीचं नुकसान झालं. मुर्डेश्वर रावनं सर्वांचं स्वागत केलं. गाडी गॅरेजमध्ये दिली आणि त्याच संध्याकाळी मिसी अम्माची प्रिंट मागवून सारथी स्टुडिओच्या मिनी थिएटरमध्ये ट्रायल ठेवली. गुरुदत्तला चित्रपट आवडला नाही, पण गाडी गॅरेजमधून 2 दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे थांबणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी गुरुदत्त आणि अब्रार मुर्डेश्वर राव यांच्या ऑफिसमध्ये बसले असताना समोरच्या फुटपाथवर ही गर्दी दिसली. ही कसली गर्दी? अब्रारनी सहजच मुर्डेश्वर रावना विचारलं. राव म्हणाले, रोजुलू मराई या चित्रपटात एका नवतारकेनं एक डान्स केलाय. सध्या त्या डान्सची चर्चा आहे. इथे प्रचंड लोकप्रिय झालाय तो. ती डान्सर मुलगी समोरच्या डिस्ट्रीब्युटरच्या ऑफिसमध्ये येणार आहे. तिला बघायला ही गर्दी जमली आहे. तुम्हाला बघायचा आहे का तो डान्स? आपण त्यांच्याकडून ते रीळ मागवून घेऊ. बघू, मागवा, गुरुदत्त म्हणाले. मुर्डेश्वर रावनी लगेच डिस्ट्रीब्युटरला फोन करून रोजुलू मराईतल्या त्या प्रसिद्ध डान्सचं रीळ मागवून घेतलं. हिंदीतले बडे दिग्दर्शक इथे आले, त्यांना तो डान्स बघायचा आहे असं सांगितलं. डिस्ट्रीब्युटरनेही तत्परतेनं रीळ पाठवून दिलं. गुरु आणि अब्रारनी डान्सचं ते रीळ पाहिलं. रस्त्यावर नाचगाणं करून पोट भरणाऱ्या मुलीचं ते रस्त्यावरचंच नृत्य होतं. ढोलकी, डफासारखी स्थानिक वाद्य वाजवणारे 2 साथीदार आणि भोवती बघ्यांची गर्दी असं दृश्य होतं. बघ्यांमध्ये चित्रपटाचे नायक नायिका अक्किनेनी नागेश्वर राव आणि सावकार जानकी देखील होते. दोघंही तेलुगू चित्रपटसृष्टीतले मोठे स्टार, पण त्या डान्सर मुलीनंच अवघा पडदा जणू व्यापून टाकला होता आपल्या डौलदार नृत्य विन्यासानं, बोलक्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी आणि नृत्यमुद्रांनी. गाण्याचं कडवं सुरू झालं की ती फ्रेममध्ये यायची. आपल्या नृत्यानं फ्रेम व्यापून टाकायची आणि 2 कडव्यांच्या मधल्या इंटरलूडमध्ये ती फ्रेममधून बाहेर जायची आणि वादक साथीदार नाचत वाजवत फ्रेममध्ये यायचे. कडवं सुरू झालं की ती परत डौलदार नृत्य करत फ्रेममध्ये प्रवेश करायची. चित्रीकरणाच्या या शैलीमुळे तिच्या उपस्थितीत, तिच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये एक खास आकर्षणही निर्माण होत होतं. पण दिग्दर्शकानं तिचा एकही क्लोजअप टाकला नव्हता. खरं तर ती किती फोटोजेनिक होती.
गाण्याची भाषा गुरु आणि अब्रार दोघांनाही कळत नव्हती, पण त्या डान्सर मुलीच्या नृत्यमुद्रातून त्यातला आशय स्पष्ट कळत होता. शेतकऱ्यांनी निढळाच्या घामातून शेत फुलवलं आणि आता सुगी आली आहे. शेतकऱ्याच्या कष्टांचं फळ मिळतंय, त्याच्या बैलांच्या कष्टांचं फळ मिळतंय, असा तो आशय होता. प्रेक्षकाला भाषेच्या पलीकडे नेणारं ते नृत्य आणि ती नर्तकी, या नर्तकीत एक अभिनेत्री आहे हे गुरूंनी मनोमन नोंदलं. काय नाव आहे या मुलीचं? अब्रारनं विचारलं. वहिदा रेहमान. भेटायचंय का तिला? मुर्डेश्वर रावनी विचारलं. हो, जरूर भेटू, गुरुदत्त म्हणाले. मुर्डेश्वर रावनी पुन्हा डिस्ट्रीब्युटरला फोन केला. तासाभरांनी ती मुलगी मुर्डेश्वर रावांच्या ऑफिसमध्ये आली. साध्या पांढऱ्या सुती साडीतली 15-16 वर्षांची मध्यमवर्गीय मुलगी. शांत, अबोल, ना मेकअप ना लिपस्टिक. तिचं साधेपण गुरुदत्तांनी टिपलं आणि मनातल्या मनात म्हणाला, बापरे, ही साधीशी मुलगी कॅमेरासमोर काय विलक्षण जादू करू शकते. पण स्वभावानुसार उघडपणे तो काहीच बोलला नाही. विचारलेल्या प्रश्नांची त्या मुलीनीही जेमतेम हो नाही मध्ये उत्तरं दिली. हिंदी बोलता येतं का? अब्रारने विचारलं. ती म्हणाली, जी हां, मैं चलू, असं विचारून ती गेली. पण जाताना तिला गुरुदत्तांच्या धीर गंभीर मुद्रेनं भारावून टाकलं होतं. ते भारावून टाकणं तिच्या नजरेत गुरुदत्तांना स्पष्ट जाणवलं. वहिदाला डिस्ट्रीब्युटरनं एवढंच सांगितलं होतं की गुरुदत्त हिंदीतले जानेमाने दिग्दर्शक आहेत. तिनं गुरुदत्तांचा एकही हिंदी चित्रपट पाहिलेला नव्हता. त्यांच्याविषयी तिला काहीही माहिती नव्हती. गुरुदत्तांनी अब्रारला विचारलं, कशी वाटली डान्सर? अब्रार म्हणाला, ती फोटोजेनिक आहे. मात्र तिचं नृत्य पाहून स्वतः नृत्य शिकलेल्या गुरुदत्तांना खात्री वाटली की ही मुलगी उत्तम अभिनेत्री होऊ शकेल. गुरुदत्त आणि अब्रार हैदराबादहून परतले आणि राज खोसलांनी आपला प्रोजेक्ट त्यांच्यासमोर ठेवला. लेखक इंदरराज आनंद, संगीत O.P. नय्यर, गीतकार मजरू, देव आनंद शकीला मुख्य भूमिकेत. गुरुदत्तनं विचारलं, CIDची कथा काय आहे? राज खोसला म्हणाला, तूच दिलेली कथा, मॅन विथ माय फेसवर बेतलेली. गुरुदत्तनं CIDचं प्रोजेक्ट मंजूर केलं. गुरुदत्त फिल्म्सच्या बॅनरमध्ये CID सुरू झाला. सुरुवात गाण्यांच्या रेकॉर्डिंगनी झाली. गुरुदत्त आणि अब्रार कश्मकश या कथेवरून पटकथा तयार करू लागले. गुरुदत्त आणि अब्रार यांची पटकथेची सिटिंग्स रोज संध्याकाळी खारच्या घरी होऊ लागली. अब्रारच्या सूचनेनुसार आता कथेचा नायक कवी झाला. भग्न हृदयी कवी. चित्रपटाचं नाव त्याच्या अवस्थेवरूनच ठेवलं, प्यासा. अब्रारनं कथेत अनेक नवी वळणं तयार केली, नवे प्रसंग लिहिले. आता त्या कथेत नव्या व्यक्तिरेखा येऊ लागल्या. कथेत आणखी नाट्य येऊ लागलं, आणखी कारुण्य येऊ लागलं. प्यासाचं पटकथा लेखन सुरू असताना अब्रारनं जेव्हा रस्त्यावरची वेश्या गुलाबो ही व्यक्तिरेखा चितारायला प्रारंभ केला, तेव्हा गुरुदत्तांना वहिदाचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि अब्रार जसजशी गुलाबोची व्यक्तिरेखा चितारू लागला तसतशी गुरुदत्तांना ही भूमिका साकारायला वहिदाच योग्य हे पटू लागलं. व्यवसायानं वेश्या पण वृत्तीनं समंजस आणि आदर्श स्त्री अशी गुलाबोची व्यक्तिरेखा तयार झाली. तेव्हा तर हिंदी सिनेमासृष्टीतली कुणीही विद्यमान तारका या भूमिकेसाठी फिट नाही अशी गुरुदत्तांची खात्रीच पटली. त्यांनी वितरक मनुभाई पटेलला फोन करून वहिदाला स्क्रीन टेस्टसाठी मुंबईला पाठवायला सांगितलं. प्यासाचा कवी विजय हळूहळू गुरुदत्तांचा ताबा घेऊ लागला. कवितेतून आपली व्यथा, आपली जगाविषयीची वितृष्णा व्यक्त करू लागलेला कवी विजय त्याला जवळचा वाटू लागला. दरम्यानच्या काळात त्यानं साहिरचा तलखिया हा कविता संग्रह अनेकदा वाचला होता. साहिरच्या शायरीचं आणि आपल्या नायकाचं जवळचं नातं आहे असं त्याला जाणवू लागलं. प्यासाची गाणी साहिरच लिहू शकतो अशी त्याची खात्रीच झाली. अजून पटकथा अर्ध्यावरच आली होती, तरीही त्यातल्या गाण्यांच्या जागा निश्चित करून त्यानं साहिरला बोलवून घेतलं. मेरी बीवी है असं ऐनवेळी सांगून पोलिसापासून वाचवणाऱ्या त्या कवीबद्दल गुलाबो वेश्येला ओढ वाटू लागते. किंबहुना मेरी बीवी है असं ज्या क्षणी तो म्हणाला होता त्या क्षणी गुलाबोत बदल घडू येऊ लागलाय. कवी विजयविषयीची तिची ओढ साहिरनं व्यक्त केली ती अतिशय उत्कट शब्दात. आज सजन मोहे अंग लगा लो, जन्म सफल हो जाए, हृदय की पीडा देह की अग्नि सब शीतल हो जाए. गुरुला ते गाणं विलक्षण आवडलं. याच गाण्यानं मुहूर्त करायचा असं त्यानं ठरवलं. त्यानं ते गाणं बर्मंदांकडे दिलं. त्यांनीही बंगालच्या बाऊल संगीताचा वापर केला आणि त्या गाण्याला आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवलं. बर्मंदांनी गीताला रिहर्सलसाठी बोलवलं. गीताला खूपच आनंद झाला. गुरुनं रिहर्सल ऐकली आणि घरी गेल्यावर गीताला पुन्हा ते गाणं म्हणून दाखवायला सांगितलं. गुरुशिवाय आणखी 2 श्रोते होते, अब्रार आणि मानं गीताच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला. गीताही भारावून गेली होती. त्या गाण्यात जादूच अशी होती. गीताच्या आवाजात गाणं रेकॉर्ड झालं आणि प्यासाचा मुहूर्त पार पडला. चित्रपटातल्या दृश्यात हे गाणं रस्त्यावरून गात चाललेली बाऊल गायिकाच म्हणणार होती.
कवी विजयकडे ओढल्या जाणाऱ्या व्याकुळ गुलाबोच्या केवळ देहबोलीत आणि भावमुद्रांमध्ये ते गाणं प्रतिबिंबित होणार होतं. दिग्दर्शक गुरुदत्तच्या डोळ्यांना गाण्याची दृश्य रचना दिसू लागली होती. गुरुदत्तच्या फोनमुळे मनूभाईंची मात्र धांदल उडाली. वहिदा कुठे राहते हे त्यांना माहीतच नव्हतं. रोजुलू मराईच्या निर्मात्याला फोन करून त्यांनी वहिदाचा पत्ता घेतला आणि तिला भेटायला ते घरी गेले. वहिदा आणि तिची आई यांची भेट घेऊन त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी गुरुदत्त फिल्म्सचा साऊथचा वितरक आहे. 2 दिवसांपूर्वी गुरुदत्तांनी मला फोन करून वहिदाला स्क्रीन टेस्टसाठी मुंबईला बोलवायला सांगितलंय. वहिदा म्हणाली, 2 महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये गुरुदत्त आणि त्यांचे लेखक अब्रार अलवी यांना मी भेटले होते. याला 2 महिने होऊन गेले. मला वाटलं तेही एव्हाना विसरले असतील. शिवाय त्यांनी कुठे रोजुलू मराई पाहिलाय आणि एकदम ते मला स्क्रीन टेस्टसाठी मुंबईला बोलवतात. शांत सुरातही एक तिखटपणा होता. तो मनूभाईंना जाणवला. वहिदाची आईही म्हणाली, गुरुदत्तांचा आम्हाला काहीच परिचय नाही. त्यांनी बोलवावं आणि आम्ही लगेच मुंबईला जावं हे काही आम्हाला पटत नाही. त्यांचा नकार ऐकून मनूभाई प्रयत्नपूर्वक शांत राहिले आणि मग म्हणाले, मी तुमचा नकार ऐकायला आलेलो नाही. गुरुदत्त हिंदी सिनेमा की बड़ी हस्ती हैं. अभी उनकी एक पिक्चर सेट पे है. उसका हीरो देवानंद है. आप ना न करें. उनकी अगली पिक्चर जल्द ही शुरू होने वाली है. जाकर आप स्क्रीन टेस्ट देकर तो आइए. वहिदाची आई म्हणाली, आम्हाला मुंबईची काहीच माहिती नाही. मनूभाई म्हणाले, आप फिक्र न करें. मैं आपके हाथ में जाने और वापस आने का एयर टिकट दे देता हूँ. बम्बई में गुरुदत्त के प्रोडक्शन मैनेजर गुरुस्वामी खुद आपको एयरपोर्ट पर लेने आएंगे. आपका रहने का इंतज़ाम वो करेंगे. 2 दिन में आप वापस आ सकती हैं. मेरा यकीन करें. एवढं आश्वासन दिल्यावर उद्या काय ते सांगतो असं दोघी म्हणाल्या. कधी निघायचं ती तारीख उद्या ठरवू असं आश्वासन देऊन मनूभाई परतले. मनूभाई गेल्यानंतर वहिदाच्या आईने एका ओळखीच्या तेलुगू निर्मात्यालाही फोन केला. ते म्हणाले, अम्मा गुरुदत्तनी बोलवले तर जरूर जा. हिंदीचे ते बडे प्रोड्युसर आहेत आणि चांगला माणूस आहे. हिंदी फिल्म्समध्ये वहिदाची एंट्री होण्याची चिन्ह दिसत आहेत, तर ही संधी दवडू नका. वहिदानं तेलुगू चित्रपटात काम केलं असलं तरी तिच्यात आणि तिच्या कुटुंबात फिल्मी पण अजिबातच नव्हतं. वहिदाचं कुटुंब खानदानी होतं, धर्मनिष्ठ होतं. स्वतः वहिदा 5 वेळा नमाज पढायची. वागण्या बोलण्यात शिस्त, संस्कार दिसून यायचे आणि इतरांनीही तसंच वागावं असा तिचा आग्रह असायचा. दक्षिणेतल्या प्रतिष्ठित संस्कारशील कुटुंबात मुलींना शास्त्रीय नृत्य शिकवण्याची परंपराच होती. वहिदा आणि तिच्या मोठ्या बहिणी नृत्य शिकल्या होत्या. मोठ्या बहिणींची लग्न झाली होती. वहिदा सर्वात धाकटी. वडील मद्रास कॉर्पोरेशनमध्ये कमिशनर होते. पण त्यांच्या अकाली निधनानंतर आईच्या आणि आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून वहिदाने तेलुगू चित्रपटातली ऑफर स्वीकारली. वहिदा आणि तिची आई मुंबईला पोचल्या. गुरुस्वामींनी सांताक्रूजच्या एअरपोर्टवर त्यांचं स्वागत केलं आणि चर्चगेटच्या रिट्झ हॉटेलमध्ये त्यांची उतरायची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी गुरुदत्त फिल्म्सच्या गाडीने दोघी महालक्ष्मी स्टुडिओतल्या गुरुदत्त फिल्म्सच्या ऑफिसमध्ये पोचल्या. लगेच मूर्तींनी वहिदाची स्क्रीन टेस्ट घेतली. संध्याकाळी अब्रार, गुरुदत्त, गुरुस्वामी यांनी रशेस पाहिले आणि सर्वांच्याच पसंतीला ती उतरली. तिसऱ्या दिवशी गुरुदत्त फिल्म्सशी तिचा महिना 1500 रुपये पगारावर 5 वर्षांचा करार झाला. वहिदानं करारात चित्रपटातल्या कॉस्ट्यूम संदर्भात आपल्या अटी आवर्जून नोंदायला लावल्या. त्याही अटी गुरुदत्तांनी मान्य केल्या आणि तशी कलमं करारात घालण्यात आली. वहिदाचं वय 16 असल्यामुळे करारावर तिच्या आईची सही घेण्यात आली. हॉटेलवर पोचल्यावर वहिदा आईला म्हणाली, ही सारी चांगली माणसं आहेत. संध्याकाळच्या फ्लाईटनी दोघी मद्रासला परतल्या. गुरुदत्तनं वहिदाला करारबद्ध केल्याची बातमी मुंबईच्या चित्रपटविषयक नियतकालिकांमधून झळकली. राज खोसलांच्या CIDचं निम्म काम झालं होतं. त्यातली खलनायिकेची छटा असलेली भूमिका वहिदाला दे म्हणून गुरुदत्त राजला म्हणाला. पण अब्रारनं विरोध केला. तो म्हणाला, वहिदाचा सोजवळ शांत चेहरा खलनायिकेच्या भूमिकेला शोभणारच नाही. राजचंही तेच मत होतं. गुरु विचारात पडला. तो म्हणाला, सोचना पडेगा. संध्याकाळी प्यासाच्या पटकथा लेखनासाठी अब्रार आणि गुरुदत्त खारच्या घरी बसले तेव्हा गुरुदत्त म्हणाला, अब्रार, प्यासात गुलाबो वेश्येची भूमिका वहिदाला द्यायचं माझ्या मनात आहे. तिथे ती नायिका असेल, पण हिंदीत त्याआधी तिचा चेहरा प्रेक्षकांना परिचित व्हायला हवा. CIDत आता फक्त खलनायिकेची भूमिका शिल्लक आहे म्हणून ती वहिदाला द्यावी असं मला वाटतं. पण तिचा चेहरा इतका शांत, समंजस आणि निष्पाप आहे की ती खलनायिका वाटणारच नाही. CIDची पटकथा राजनी मला वाचायला दिली होती. वहिदाला जी व्यक्तिरेखा तुम्ही द्यायचं म्हणता त्याच्याशी विसंगत असे तिच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत, अब्रार म्हणाला. तर मग तू तिच्या भूमिकेशी सुसंगत असा बदल पटकथेत कर, गुरुदत्त म्हणाला. त्याचा विचार पक्का होता.
अब्रारनं हा सारा किस्सा दुसऱ्या दिवशी राज खोसलाला सांगितला. राजनं विचार केला. तो म्हणाला, ठीक आहे, तू तसंच कर, तिची व्यक्तिरेखा बदल, पटकथेत बदल कर. आता नव्या बदलानुसार ही तथाकथित बुरी लडकी नायकाला सूचकपणे धोक्याची जाणीव करून देत सुटकेचा मार्ग दाखवणार होती. CIDच्या शूटिंगसाठी वहिदा, तिची आई, बहीण सईदा आणि तिचा नवरा सैफ मुंबईला पोहोचले. गुरुस्वामींनी त्यांच्यासाठी खारला गुरुदत्तच्या घराजवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला. तिथे सारे राहू लागले. CIDच्या शूटिंगमध्ये वहिदा भाग घेऊ लागली. वहिदाला पडद्यावर काय नाव द्यावं यावर गुरुदत्त, अब्रार, राज विचारविनिमय करू लागले. मीना कुमारी, दिलीप कुमार, मधुबाला इत्यादी कलावंत मुस्लिम असूनही त्यांना पडद्यावर हिंदू नावं दिली गेली होती. तसंच एखादं नाव वहिदाला द्यावं म्हणून संभाव्य नावांची यादी घेऊन अब्रार तिच्या घरी गेला. पण वहिदाने आपलं नाव बदलायला साफ नकार दिला. माझं जे नाव आहे ते तसंच पडद्यावर आलं पाहिजे, तिनं निक्षून सांगितलं. अब्रारनं येऊन सारी हकीकत गुरुदत्तला सांगितली. गुरुदत्त म्हणाला, तिचा तसाच हट्ट असेल तर नाव नको बदलायला. वहिदा रेहमान हेच नाव चित्रपटाच्या पडद्यावर झळकणार होतं. CIDच्या सेटवर वहिदावरच्या सीनची तयारी झाली होती. वहिदाच्या मेकअप रूममध्ये तिचा कॉस्ट्यूम पाठवण्यात आला. थोड्याच वेळात कॉस्ट्यूम परत आला. काय झालं? दिग्दर्शक राज खोसलाने विचारलं. मॅडम कॉस्ट्यूम घालायला तयार नाहीत, कॉस्ट्यूम घेऊन जाणारा माणूस म्हणाला. का? त्यांना आवडलेला नाही, खूप पारदर्शक आहे म्हणतात. पण तिच्या व्यक्तिरेखेसाठी हाच कॉस्ट्यूम योग्य आहे, कॉस्ट्यूम डिझायनर म्हणाली. पण त्या माझं ऐकत नाही, तुम्हीच बघा. कॉस्ट्यूम डिझायनर मेकअप रूममध्ये गेली आणि मान हलवत परत आली. आता राज स्वतः गेला, दारावर टकटक केलं. कोण? मी राज खोसला. हे पहा, तुला हाच कॉस्ट्यूम घालावा लागेल, तुझ्या व्यक्तिरेखेची ती डिमांड आहे. ते मला काही सांगू नका. करारात स्पष्ट कबूल केलंय तुम्ही. मैं ऐसे वैसे कपडे नहीं पहनूंगी, तिखट सुरात वहिदाने सांगितलं. वहिदाचं म्हणणं बिनतोड होतं. त्याहून तिचा निश्चय ठाम होता. शूटिंग सुरू झालं की आपोआप तिचे हट्ट गळून पडतील असं जर कुणाला वाटलं असेल तर तो समज फोल होता. राज हतबल होऊन सेटवर परत आला. देवानंद शॉटसाठी तयार होऊन खोळंबला होता. बराच वेळ गेला. शूटिंग थांबून राहिलं होतं. असले हट्ट पुरवून फिल्म कशी करणार? राज हतबल होऊन देवपाशी म्हणाला. देवजवळही काही उत्तर नव्हतं. तरी तो म्हणाला, गुरुला येऊ दे, त्यानंच मान्य केल्यात ना अटी, आता त्यालाच म्हणावं तूच पटव तिला. थोड्या वेळानं गुरुदत्त आले. त्यांना कळलं मॅडम कॉस्ट्यूम घालायला तयार नाहीत, पारदर्शक आहे म्हणतात, करारात स्पष्ट कलम लिहिलेलं आहे म्हणतात. गुरु क्षणभर विचारात पडल्यासारखा दिसला. मग म्हणाला, कॉस्ट्यूम बदला, दुसरा आणा. सगळे बघतच राहिले, पण गुरु गंभीरपणेच हे सांगत होता. कॉस्ट्यूम बदलण्यात आला. वहिदा शॉटसाठी तयार होऊन सेटवर आली. गाण्याचं शूटिंग सुरू झालं. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, जीने दो जालिम बनावना दिवाना. CIDचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात आलं तेव्हा कारदार स्टुडिओतच प्यासाचं शूटिंग सुरू झालं. 2-3 रिळं झाल्यावर गुरुदत्तांना वाटलं की प्यासा खूप गंभीर चित्रपट होणार आहे. तेव्हा कवीची भूमिका आपण दिलीप कुमारला देऊया, तो स्टार आहे. अब्रार आणि मूर्तींना त्यांनी तसं सांगितलं. मूर्ती म्हणाले, म्हणजे पहिली 3 रिळं रद्द करावी लागतील. गुरुदत्त म्हणाले, दिलीप कुमारने होकार दिला तर करू रद्द. दिलीप कुमारची वेळ ठरवून अब्रार आणि गुरुदत्त संध्याकाळी दिलीप कुमारच्या पाली हिलवरच्या बंगल्यात पोहोचले. दिलीप कुमार म्हणाले, आधी मला पूर्ण पटकथा ऐकवा. अब्रारनं पूर्ण कथा ऐकवली तेव्हा दिलीप कुमारच्या मनात मधुबालाला या चित्रपटात कसं घेता येईल याचा विचार सुरू झाला. रात्री 10 वाजता कथेचं वाचन संपलं तेव्हा दिलीप कुमार म्हणाले, स्ट्रीट वॉकर वेश्या ही चित्रपटाची नायिका होऊ शकत नाही. अब्रार, तुम्ही लेखक आहात, मीना नायिका होईल अशी पटकथा लिहा. अब्रार म्हणाला, तुम्ही म्हणता तशी पटकथा मी लिहू शकतो, पण मग तो चित्रपट प्यासा असणार नाही, वेगळा असेल. गुरुदत्तांना दिलीप कुमार यांची ही सूचना मुळीच आवडली नाही. ते म्हणाले, दिलीप साहब, रात बहुत हो चुकी है, बाकी सारी बातें कल करेंगे. दुसऱ्या दिवशी दिलीप कुमारची भेट होताच गुरुदत्तांनी सरळच प्रश्न विचारला, तुमचं मानधन किती? दिलीप कुमार म्हणाले, 1.5 लाख. काही कमी नाही का करता येणार? कारण पहिल्या 3 रिळांचं शूटिंग स्क्रॅप करावं लागणार आहे. गुरुदत्त म्हणाले, तुम्ही तुमच्या वितरकांना सांगा दिलीप कुमार काम करतोय, किंमत वाढवून देतील, नाहीतर मग मी माझे डिस्ट्रीब्युटर बोलावतो. दिलीप कुमार यांचं हे घासाघिशीचं बोलणं ऐकून गुरुदत्त मनातून खूप संतापले. पण तसं न दाखवता ते म्हणाले, माझे वितरक मी बदलणार नाही आणि त्याच्याकडे किंमत वाढवून मागणं हे अनैतिक ठरेल. 10-15 मिनिटं दिलीप कुमार गप्पच राहिले आणि मग एकदम त्यांनी विचारलं, कोणत्या स्टुडिओत शूटिंग करणार? अब्रार म्हणाले, कारदार स्टुडिओ. दिलीप कुमार प्यासामध्ये काम करणार हे ठरलं. दिलीप कुमार म्हणाले, उद्यापासून शूटिंग सुरू करा.
गुरुदत्त समाधानाने घरी परतले, पण ते समाधान फार काळ टिकणार नव्हतं. सकाळी 9ची शिफ्ट होती. 10 वाजले, 11 वाजले, तरी दिलीप साहेबांचा पत्ता नाही. फोनवरही ते सापडत नव्हते. लंच टाईम झाला, सारं युनिट बसून होतं. 4 वाजले तरी दिलीप कुमारशी संपर्क होत नव्हता. तेव्हा अब्रार म्हणाला, गुरुदत्तजी आप मेकअप कीजिए. गुरुदत्त अब्रारला म्हणाले, मला वाटलं आपल्या इंडस्ट्रीत कलाकार आहेत, पण नाही, इथे तर केवळ सौदागर आहेत. तेवढ्यात साहिर आला. जिन्हे नाज है हिंद पर ही साहिरची कविता गुरुदत्तांना आवडली होती, पण तिच्यात खूप कठीण उर्दू फारसी शब्द होते. सामान्य रसिकांना ते कळणं अशक्य होतं. त्यावर चर्चा झाली. साहिरनं कठीण शब्दांच्या जागी सोप्या, सहज समजतील अशा शब्दांची योजना केली. साहिरनं कविता वाचली. गुरुदत्तांना ती बेहद आवडली. गुरुदत्त अब्रारला म्हणाले, या कवितेसाठी पटकथेत सिच्युएशन लिही. साहिरचं कविता वाचन आणि खेळीमेळीत उशिरापर्यंत चाललेल्या गप्पा यामुळे गुरुदत्त दिलीप कुमारनं दिलेला मनस्ताप विसरले. दिलीप कुमारचा विचार सोडून देऊन कारदार स्टुडिओत शूटिंग सुरू झालं. सीन माला सिन्हाचा होता. वहिदाला CIDचं शूटिंग नसल्यामुळे तीही प्यासाचं शूटिंग पाहायला आली होती. वास्तविक प्यासाचं कथानक बंगालच्या पार्श्वभूमीवर नव्हतं. तरीही आपण हिंदीत एक वेगळा प्रयत्न करतोय म्हणून गुरुदत्तांनी हट्टानं प्यासाचं सारं युनिट कलकत्त्याला नेलं. जॉनी वॉकरचं गाणं त्यांना बिर्ला म्युझियमच्या पार्श्वभूमीवर चित्रित करायचं होतं, पण कलकत्ता कॉर्पोरेशननी परवानगी नाकारली. संध्याकाळी मैदानावर अब्रार आणि गुरुदत्त दातोट खात बसले असताना त्यांना एक मालिशवाला जाताना दिसला. गुरुदत्त म्हणाले, हा मालिशवाला आपण चित्रपटात रिलीफ म्हणून आणू. गुरुदत्तांनी साहिरला बोलावणं पाठवलं आणि त्याला म्हणाले, प्यासा खूप गंभीर टर्न घेतोय, त्यासाठी चित्रपटात रिलीफ असायला हवा, म्हणून मालिशवाल्याची व्यक्तिरेखा लिहितोय. मालिशवाल्याची भूमिका जॉनी वॉकरला देणार आहे, त्याच्यासाठी एक गाणं हवंय. साहिर विचारात पडला. त्याला काही सुचेना. तो म्हणाला, तुम्ही गाण्याची चाल बर्मंदांना बांधायला सांगा, त्यावर मी गीत लिहितो. गुरुदत्तांनी युरोपमधून पाश्चात्य संगीताच्या डझनभर रेकॉर्ड आणल्या होत्या. त्यातली हॅरी ब्लॅक अँड टायगर या चित्रपटातल्या गाण्याची एक धून गुरुदत्तांना प्रचंड आवडली होती. ती रेकॉर्ड घेऊन गुरुदत्तांनी अब्रारला बर्मंदांकडे पाठवलं. बर्मंदांनी ती आपल्या टेपवर ऐकली आणि ते अब्रारला म्हणाले, ये अंग्रेजी गाणे का मैं कॉपी करूंगा तो पब्लिक मुझे मारेगी. बर्मंदांच्या घरूनच अब्रारनं गुरुदत्तांना फोन लावला आणि बर्मंदांना दिला. अब्रारला सांगितलं तेच बर्मंदांनी गुरुदत्तांना सांगितलं. तेव्हा गुरुदत्त म्हणाले, बर्मंदा कम से कम मुखडा इस धुन पर करो, आगे आपको जो करना है वो करो. बर्मंदांनी फोन ठेवला, पण ते नाराज दिसले. अधिक काही न बोलता अब्रार परतला. अब्रार गेल्यावर बर्मंदांनी ती ध्वनिमुद्रिका आपल्या मुलाकडे, RD कडे म्हणजे राहुल देवकडे दिली. अगदी पोरसवदा राहुल पाश्चात्य संगीताचा प्रेमी होता. त्या धूनवर त्यानं चाल बांधली आणि साहिरला बोलावणं पाठवलं. चाल ऐकल्यावर लगेच साहिरनं गीताचा मुखडा लिहिला. सर जो तेरा चक्राए या दिल डुबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. गुरुदत्तांनी गाणं ऐकलं आणि म्हणाले, गंभीर सिनेमात हे गाणं खरा रिलीफ प्रेक्षकांना देईल. गाण्याची चाल राहुल देवची होती, पण त्याला क्रेडिट दिलं गेलं नाही. ते बर्मंदांनाच मिळालं. पण गंभीर चित्रपटात काही हलके फुलके क्षण देण्याचं काम मात्र या गाण्यानं चोख बजावलं. त्या दरम्यान एकदा गुरुदत्त, गीता आणि अब्रार एका कार्यक्रमाहून परत घरी येत होते. गाडीत अब्रार म्हणाला, गुरुदत्तजी, घोषच्या घरच्या पार्टीत विजय जी कविता म्हणतो ती हेमंत कुमारच्या आवाजात आपण रेकॉर्ड करूया. गुरुदत्त म्हणाले, अब्रार तुला वेडबीड लागलंय का? विजयची इतर गाणी आपण रफीच्या आवाजात रेकॉर्ड केली आणि आता हे एक गाणं हेमंतांच्या आवाजात, पब्लिक काय म्हणेल? गीता म्हणाली, गुरु, अब्रार भैया म्हणतोय ते बरोबर आहे. जाने वो कैसे लोग थे गाण्यातलं अंतर्मुख, उदास असं जे भाव आहेत ते साहिरनी शब्दात जे गुंतलेले आहेत ते स्वरात आणण्यासाठी हेमंतदाच योग्य आहेत. तो अंतर्मुख स्वभाव रफीच्या आवाजाचा नाही. हेमंतांची हळूवार कोमलता रफीत नाही. गुरुदत्त म्हणाले, मी उद्या बर्मंदांना विचारतो. बर्मंदांनी त्या गाण्यासाठी हेमंत कुमारच योग्य असल्याचा निर्वाळा दिला. गुरुदत्तांनी हेमंत कुमारकडून गाणं गाऊन घ्यायला अनुमती दिली. गाणं रेकॉर्ड झालं आणि 8-10 दिवसात गुरुदत्तांनी ते शूटही केलं. त्याआधी गुरुदत्तांनी ते गाणं देवी दत्तला पुन्हा पुन्हा वाजवायला सांगून पार्टी शॉटच्या नोट्स काढल्या आणि मगच शूटिंग केलं. शेवटचा सीन आला. गुरुदत्त आणि अब्रारची बैठक जमली. गुरुदत्त म्हणाले, काय विचार केला शेवटच्या दृश्याचा? अब्रार म्हणाला, कुछ समझ में नहीं आता, एंड कैसे करे. आपण ठरवलेल्या सीनचे संवाद लिहून टाकू. विजयचे भाऊ आणि त्याला आश्रय देणारा मित्र त्याचा सत्कार आयोजित करतात
परछाईया हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानं विजयला प्रसिद्धी मिळालेली असते. सभेला तुडुंब गर्दी होते. सत्कारानंतर विजय बोलायला उभा राहतो. मीना समोर प्रेक्षकात बसलेली असते. गुलाबो म्हणजे वहिदा मात्र नसते. विजय भाषणाला सुरुवात करतो आणि पहिलंच वाक्य बोलतो, साहेबान, ज्या विजयचा आता तुम्ही सत्कार करत आहात तो विजय मी नाही. हे ऐकल्यावर प्रेक्षक मंचावर जाऊन विजयला मारायला धावतात. त्यातून मालिशवाला म्हणजे जॉनी वॉकर त्याला सोडवतो आणि बाजूच्या इमारतीत नेतो. त्याचे कपडे फाटलेले असतात. तिथे मीना येते आणि त्याला विचारते, पागल हो गए हो क्या? ये तुमने क्या किया? क्या हो गया है तुम्हें? अभी कह दो उन लोगों से तुम विजय हो. सोच क्या रहे हो तुम? जाकर उन्हें समझाते क्यों नहीं? विजय म्हणतो, मैं वो विजय नहीं हूँ. वो विजय कब का मर चुका है. मर चुका है? क्या कह रहे हो तुम? होश में आओ विजय. तुम्हारे भाई दोस्त सब कहते हैं तुम विजय हो. विजय म्हणतो, दोस्त? यहाँ मेरा कोई दोस्त नहीं. ये सब दौलत के दोस्त हैं. कल तक मुझे पहचानने से इनकार करते थे और आज खैर. मीना म्हणते, इन 4 लोगों से बदला लेने के लिए तुम अपने आप से बैर नहीं कर सकते विजय. दौलत, नाम, शोहरत क्यों ठुकराना चाहते हो? ठुकराना है तो उन भाइयों को ठुकराओ, दोस्त को ठुकराओ. तुम्हें उनसे शिकायत है. विजय म्हणतो, मुझे उनसे कोई शिकायत नहीं. किसी इंसान से उसकी इंसानियत छीन लेती है, दोस्त को दुश्मन बनाती है. मुझे शिकायत है उस तहजीब से, उस संस्कृति से जहाँ किसी के दुख दर्द पर आंसू बहाना बुज़दिली समझा जाता है. ऐसे माहौल में मुझे कभी शांति नहीं मिलेगी मीना. मैं दूर जा रहा हूँ. गुरुदत्त म्हणाले, संवाद उत्तम जमलेत अब्रार. संवादातून एका अतिसंवेदनशील कवीची व्यथा, खंत सारं प्रकटलंय. मैं दूर जा रहा हूँ या वाक्यावर आपण प्यासाचा एंड करू. आणि गमतीची गोष्ट अशी की हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, गुरुदत्त चित्रपट बघायला गेले तेव्हा शरीर विक्रय करणाऱ्या काही स्त्रिया प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या आणि त्यापैकी एकजण दुसरीला म्हणाले की याचा अर्थ या कवीनी म्हणजे या विजयनी आत्महत्या केली म्हणजे त्यांनी गुलाबोलाही सोडलं. हे जेव्हा गुरुदत्तांनी ऐकलं तेव्हा त्यांनी रातोरात चित्रपटाचा शेवट बदलला आणि विजयनी आत्महत्या केली होती असं दृश्य न दाखवता विजय गुलाबोला घेऊन त्या सगळ्या जगापासनं, त्या खोट्या जगापासनं दूर निघून जातो असं त्यांनी दृश्य दाखवलं. आणि त्यानंतर प्यासा हा चित्रपट तेव्हाच्या काळात जुबिली हिट झाला. अशी ही प्यासाची थोडीशी गोष्ट. तुमच्या लक्षात आलंच असेल की किती सखोल अभ्यास करून सुधीर नांदगावकर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. हे जरूर वाचा. राजहंस प्रकाशनचं हे पुस्तक आहे. भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.